बिल्ला आणि रंगाने माझ्या बोटातून रगत काढलं. पाणी पाणी काय अरे ना बोटातून रक्त. दिवसा स्वप्न बघत असणार. पराक्रम शौर्य वगैरे सगळं स्वप्नात, प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे. आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी याची इच्छा आहे. अरे देवा देवा. गणपत गणपत नेहमीप्रमाणे हे सगळं पुसून घे. नेहमीप्रमाणे पुसून घे. आणि ही फाईल साहेबांकडे कोण नेणार आहे? कोण देणार आहे? मी विचारतोय त्याला. तेच मी सांगत होतो, मी नेणार आहे. मी नेऊ काय? तू हा तू नीट नेणार. हा? मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जा, तर तू जुन्नरला गेला होता. लास्ट टाइमला मिस्टेक झाली ना, अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार. या हा. टायमाला कुठे जाऊ बोला? सिन्नरला. तुझी काय सासूरवाडी आहे काय सिन्नरला? माझं अजून लगीनच झालेलं नाही. ही फाईल साहेबांकडे नेऊन दे. आणि अरे जा बाबा. आणि काय जाना. जातो ना. ऐक. अरे देवा. मला बघितलं की असं काय होतंय कळत नाही. वा वा वा. काय माणूस मिळालाय सरकारला. काय झालं रे? गावामध्ये अतिरेकी फिरतायत. ठोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. काय भानगड आहे हवालदार साहेब? टाइम बॉम्ब आहे. काय नुसता हात लावला तरी स्फोट होतोय. पुन्हा तरी अतिरेक्याचं काम आहे. मग तुम्ही कसा काय हात लावताय? फोन वर करून विचारतो काय रे? मी पोलीस आहे. पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते? कंप्लेंट. बरोबर आहे बरोबर आहे. टाइम बॉम्ब तर भेटला, आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफरात फुटू. एकोका रस्त्यावर सापडलं. या टाइम बॉम्ब आहे. या टाइम बॉम्ब आहे. कोण आहे? काय झालं? काय झालं? एकोका रस्त्यावर सापडलं. मी काय करू? हा माणूस घेऊन चालला होता. असू दे. टाइम बॉम्ब आहे. काय टाइम बॉम्ब. टाइम बॉम्ब? टाइम बॉम्ब फुटला तर तुमची आणि माझी वांदे होतील दोघांची. चाल चाल. घड्याळ मिळणार नाही. वाटेल त्याला देत नाही मी. सांग त्याला. घड्याळ मागतो रे तोंड वर करून. साहेबांना घड्याळ कसं मिळालं माहितीये? वरच्या वर 4 लोकांना टोप्या घातल्या तेव्हा फायनल इकडं कळत नाही काय नाही. आणि उगाच उगाच टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब मोडला वाटतं. हे घड्याळ आहे. काय करतोस तिकडे? तुम्ही काय शोधायला खाली आले म्हणून बघायला मी खाली आलो. मी फाईल शोधतोय केव्हाची. असं होय? मला वाटलं कसला आवाज झाला म्हणून तुम्ही घाबरून खाली नाही आले. नाही घाबरला नाही. काय तो आवाज कसला झाला रे? आवाज कोणाला माहिती का? हा, बाहेर क्रिकेट मॅच जिंकली म्हणून ते फटाके फोडले त्याचा आवाज झाला. तुम्ही उगाच घाबरले. हा? हा काळू पकरे दरोडेखोर, किंमत 50,000 रुपये. हा खुनी पक्या लकडे 25,000 रुपये. हा दत्ता तटकर 20,000 रुपये. हा स्मगलर राजन 1,00,000 रुपये. हे झाले सगळे डोंबवलीच्या खोड्यातले दरोडेखोर. आता हे डोंबवलीचे हेमंत चित्रे 50,000, MG विरा 50,000. तुला सांगतो या फाईलीत जवळजवळ 50-60 लाखाचा माल आहे. हे पैसे एकदा मिळू देत, मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते. काय करतोस तू? एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. कड्यावर उडी मारायला सांग, आता मारतो. समुद्रात उडी मारायला सांग, आता मारतो. यावं नाही का आता उडी मारली, पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग. अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर. काय? सरळ जायचं, वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे शाबास. आणि मला तिच्याशी लगीन करायचंय. मग ते लगेच गोळी घालती. बस. मग मी खलास.
मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी. अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना. अरे ते मिलिटरीत होते हा. मास्तर होते. हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते. अशी बंदूक द्यायची. काय चांगली आहे. दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार. आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले. हा सापडला. शेम टू शेम. कहा भाग के जाएगा. सापडला. म्हणजे छोंगाने ठाकूर. कोण आहेस? बाजूला कर. कोण आहेस? मी कोण आहेस तू? बार्शीकर. बेबी बेबी बेबी. बबल्या? मी बेबीचा बाप. बाप रे बाप. का आला होतास इथे? का आला होतास? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे. हा? म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे. हा, बरं मग? मग ती माझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे मी हा? पण तिच्याशी लग्न करणार आहे. लग्न? काय असतोस? मी नोकरी करतो कुठे? नोकरी? नोकरी असल्या शुद्र गोष्टी मी करत नाही. मी बिझनेस करतो. बिझनेस? येस. कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय. हे बघा, हरवलेल्या व पळवलेल्या महिला, तरुणी, लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. आता ही तुमची फाईल. दरोडेखोर, डाकू, कुहिरब्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. अहो हे सगळे सापडले पाहिजेत. बघा मग पैसाच पैसा. अच्छा अच्छा. मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट. बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला. ह्यातला एक जरी मिळाला ना 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत. तुम्हाला म्हणून सांगतो पंजाबमध्ये हा धंदा जोरात चालेल. दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत. बघा बघा तुम्ही खात्री करून घ्या. बघा बघा बघा. मूर्ख आहात. महामूर्ख. म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय. असल्या गाढवाला जावई करून घेण्यात का मी गाढव नाही. Get out. फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे. अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो. बाहेर व्हा. 50 हजारचं गिराईक सापडायचं. Get out, I say. थँक्यू सर. गाढव लग्न करायला निघालाय. पण तू रागावू नकोस रे. हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी. त्याशिवाय आपलं लगीन कसं होणार? नाही झालं तर नाही झालं. मी नाही घाबरत. ते आपण नुसतं प्रेम करूया का ग? तसं नाही चालायचं. नाही चालायचं. सिनेमात कसं हिरो हिरोईन लगीन करतात तसं आपण पण लगीन हे करायचं. जाऊन तुझ्या बापाला सांग. तो मला मूर्ख समजतो, नालायक समजतो, पैसे कमवायची अक्कल नाही म्हणतो. अरे अशी शक्कल लढवीन आणि तुझ्या बापाच्या दारात पैशाचा ढीग उभा करीन. तो मोजत बसेल रोज. तोंड बघा तोंड. म्हणजे पैशासाठी उभा करीन. खेळ खायची असं काय करता? ऐकून घ्या. पदर घ्या डोक्यावर. दादा! पदर घ्या. त्याची ओळख येणार नाही. दादा! दादा कशाला? मी आहे ना भाऊ तुमचा. दादा! पदर घ्या. ऐका माझं ऐका. कोण आहे बे? 50,000 टाकू. मारू नको. मला मारू नको. मारू नको. ऐक माझं ऐकून घ्या. अगं पाच देतेस का नाचतेस? माझ्या पाठीवर काय नाचाचे क्लास काढलेत मी? तरी मी तुला सांगत होते की पालचा धंदा करू नकोस म्हणून. आणि हे बघ तू आता नोकरी बघ आणि कुठेतरी चिकट. मला कोण चिकटवणार? हा? आपण नोकरी करणार नाही. हो मग? आपल्याला लाखो रुपये कमवायचे. मी शहरात जाणार. लाख रुपये? येस आणि ते बी शहरात? येस. काय या गावात माझं चीज होत नाही ग. हं. मोठ्या शहरात माझ्या गुणांचं चीज होईल. अगं या गावात चोऱ्या नाहीत, माऱ्या नाहीत, दरोडेखोर नाहीत. मी हे गाव सोडून सरळ सांगली कोल्हापूरला जाणार. अय्या कोल्हापूरला? कोल्हापूरला की नाही हं. माझी एक मैत्रीण आहे. हो तिचा पत्ता देऊन ठेव. कशाला? मार पडल्यावर रगडायला नको का कोणी? हा? तिलाही धाडसी आहे. हं? आणि एकटीच राहते. काय सांगतेस? धाकट्या भावाला घेऊन. धाकटा ती भाऊ. तुला सगळी मदत करेल. आहा. पण आपण लगीन कधी करायचं? तिने मदत केल्यावर काय? 30 लाख रुपये मिळाल्यावर. 30 लाख मिळाले बादशा. यम्मा यम्मा. मी जिथे जातो तिथे माझी निशाणी हॅट सोडून जातो. माय एसटी आंदन दिली काय तुम्हाला गव्हर्नमेंटनं? बसलाय तंगड्या पसरून ते कम्प्लेट.
मला अजून ओळखलेलं दिसत नाही. माझ्याकडे रिझर्वेशन आहे कम्प्लेट. उडा समजत नाही काय नाही. कोण आलंय बस मध्ये काय आहे? अरे रे बिचारी बाय उभी राहिली. तुम्ही बसून राहिले. तुम्हाला लाजा नाही वाटत? त्या बाळाला इकडे द्या. अरे ले 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 ले. अरे ले 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 ले. अरे ले 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 ले. अरे ले 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 ले. अरे ले 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 ले. अरे घ्या. आईला पोराला कवा मुताव तेच कळत नाही. माझी पॅन्ट खराब करून टाकली समजी. त्यात काय काढताय? पोलीसची गाडी मागे लागली. गंगा पिला तुम्ही माल घेऊन खाली उतरा. मी पोलिसांना गोंगारा घेऊन हॉटेल द्रोणागिरीचं तुम्हाला भेटतो. कमान आउट. अच्छा मी येऊ का तुमच्या बरोबर? सांगितलं तेवढंच करा. जास्त शानपणा करू नका. कमान आउट. कशाला तरी पाय अडकला. कोणाचा पाय रे? माझा आहे माझा आहे. तुम्ही काय डब्बा खाल्ल्यावर काय घेऊन बसायचे? एवढी राहा बस मध्ये. येताना मी 2 पाय आणले ते. एक पाय कुठे गेला माहिती कमरे आहे खाली असेल बघा. का? कमरे खाली होता. आज तुमच्या डोक्यावर गेला. मागे मागे एक मिनिट सावकाश. तोडतो का काय मला? तुमची मांडी होती, कोण आपण. बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसलात ते. लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला? तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून? नाही कोण ओळखला नाही. सांगा सांगा मी कोण आहे? मला नाही माहित. त्याला माहित नाही. मला पण नाही त्याला माहित माहिती. नाही. कंडक्टरला विचारू का? राहू दे. राहू दे राहू दे. बजरंग हवालदार म्हणतात मला. हवालदार हा. नमस्कार. सरळ बस. ठीक. कोल्हापूरला सुट्टीवर वाटतं. सुट्टी कसली घेऊन बसलात राव? आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही. कम्प्लेट. मी ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी. दिवटी. तेच कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं. म्हणाले बजरंगराव. मला बजरंगराव म्हणते. कमिशनर नाही कमिशनर साहेब नाही म्हणत. बाकीचे हा, समजा. म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा. त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर. आपलं कामच तसं आहे ना. आपण लय भारी माणूस आहे. कुठे ते documents? हे बघा ना. कॉन्फिडेन्शियल आहे. कम्प्लेट. काय हवालदार साहेब हाताच्या खर्चात नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही? शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव. एकदा रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन अमृतांजन नाही. नाही मग बाम बाम. काम काय असतं? धडामवाला बाम. हा मी गेलो. हा, बाम हातात घेतला हा, आणि हा, आणि हा. आणि सांगतो आणि आणि काय आणि बॉम्ब घेतला आणि 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 गाणं काय म्हणताय बॉम्ब हातात घेऊन? काय झालं ते सांगा की. तुमच्या खांद्यावर. माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बाम नाही हो. कुळी 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 आहे. हा माझ्या खांद्यावर कुळी कुळी. एसटी मध्ये कोळी फार झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतला आणि बाम घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतलात आणि बोला ना. आता गाणं म्हणत होतात. बोला. बॉम्ब घेतलात आणि अहो काय झालं? सारखं तोंड वाकडं काय करताय? काय भाजी पण लावलाय? ठेव खिशात. खोटा होता. वाटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. घाबरे.
स्टेशन आलं वाटतं. चहा घेऊया का चहा? घेऊया की हा, चला पोटा होता चहा पुळी हा पुरी पुरी. क्या बात आहे वा वा. मग कुठं कोल्हापूरला म्हणायचे आज कोल्हापूर, उद्या बदलापूर, परवा सिंगापूर, पंजाब, गुजरात. असं नाही? कुठे जात नाही ते विचारा. त्यांना काय करता म्हणायचा कुठला धंदा करत नाही ते विचारा. हा. अहो रोज लाखो करोडीची उलाढाल असते आमची. अरे. मिसळ चांगली झाली होती हं? ₹3 12 झाले साहेब. होय काय? मी जरा जाऊन येतो. आओ. आओ. लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि ₹3 मला द्यायला लावले. घ्या घ्या चमारी लवकर. गरम चहा गरम. काय साहेब चहा नाश्ता मागवा की. नाश्ता काय आहे? खिशात पैशाची बोल आहे तर अरे नाश्ता लवकर. आणल आणल पळून जाईल हळूहळू. का बोलतोय? दंडाचं काय आहे? दंड एक दंडच नाही. चालत आला साहेब, हा? चालत आला. हा, चेहऱ्यावर न ओळखलं. बरोबर बरोबर. चालत आलो. नाश्ता आलो. गाडी 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 गेली खड्ड्यात. 50-60 लाखाचा माल गेला. फायली गेल्या. काळजी करू नका, साहेब. गिळू की खाऊ? माल आमच्या जवळ आहे. यम्मा यम्मा. यम्मा यम्मा. सगळा माल तुमच्या जवळ आहे. कुठे आहे सांगा सांगा. वाड्यावर बघू. हा. तर जास्त टाइमपास करणं धोक्याचं धोक्याचं आहे. आहे. गाडी तयार आहे. गाडी चला लवकर. चला लवकर चला. तू माणसं घेतो. तो मागचे दोघं उपाशी दिसतायत. खाऊन टाकतील. नको नको मी आपलं घेऊन जातो माझं बरोबर बाबा. आलं का आलं? हा हा. माझं खाणं बांधून घ्या रे. येस. या साहेब या. शिटी मला जरा जेव करतो. म्हटलं एवढंच ते चेमट. तू आधी जायचं का साहेबांना आधी? हा चल हो माझं. या साहेब या या या. नंदीबाई बघू बघू. साहेब आज खुशीत दिसते. आपण माल आणला ना सुरक्षित म्हणून सगळं तब्येतीत आहे. अम्मा अम्मा. हा मग बक्षीस पण जोरकस मिळणार. इथं सगळं शेतीवर काम चालतं. काय कळत नाही बुवा. आई शपथ मी नाही आलो. सलाम सलाम सलाम. अरे बंदूक कशी धरायची माहिती नाही का? त्याने कशी धरली बघ. सॉरी बॉस. कशाला सॉरी म्हणाला? होती तुझं बरोबर आहे. मरू दे मला काय. साहेब ही आपली आजची कमाई. ही कमाई आपली मला कोण समजला तुम्ही? आपली म्हणजे तुमचीच. हा तुमच्याच जीवावर आम्ही यम्मा यम्मा करतोय. काय करतो? नाही म्हणजे आपलं हा, जगतोय. तेच. साधारण किती पैसे असतील हे? 30 लाख. किती? 30 लाख? नाही म्हणजे हे आपला अंदाज अंदाज. आहे. कदाचित जास्तच असते. यम्मा यम्मा. यमाला साहेब आता रिवाजाप्रमाणे वाटणी व्हायला हवी. यम्मा वाटणी? कसली वाटणी? वाटणी म्हणजे हा खुशी खुशी. अन बरं काय साहेब आज जीवावरचं धाडस केलं आपल्या या बिल्लानं. यम्मा यम्मा. डोळ्यात तुझा वाकडा गड्या. पिल्लू. यम्मा यम्मा. यम्मा यम्मा. गंगा. वाय साहेब. यम्मा यम्मा. प्रत्येकी 50,000. 50,000. यम्मा यम्मा. साहेबांचा हुकूम म्हणजे हुकूम.
हे घे, हे तुझ्या वाटणीचं घे. हे गवत्या, हे घे तुझ्या वाटणीचं. हे घे, मला द्या ना एवढेच पैसे मला. काय मस्करी करता काय साहेब? साहेब मी कोण आहे? म्हणजे काय तुम्ही आमचा बादशाह यम्मा यम्मा हे सगळं तुमचंच नाव का? हे सगळं माझं आहे. त्याला घेऊन जाऊया घेऊन जाऊया. नाही, तुम्ही नाही हे उचल रे उचल. ए, नीट घेऊन जा रे नाही तर पैसे गायब होतात. हे बघा चुकून यांच्या खिशात बंडल गेलं बघितलं की नाही? मग आपण नेहमीप्रमाणे तिजोरी ठेवूया. तिजोरीत ठेवा नाही तर कोणाच्याही खिशात जातं. ठीक आहे बादशाला कळलं तर नाही पण मागच्या टायमाला पैसे मारलं ते यम्मा यम्मा. असेल बाबा, साहेब लय हायब्रिड माणूस आहे. बेक्या पुन्हा असलं धंद करायचं नाही. यम्मा यम्मा. सर कमाल आहे. हे उचलतो. घंटी जरा चार्ज करून घ्या. या ना सर. या इथे. ठेवा ठेवा नीट ठेवा नीट ठेवा असं. मॅडम आले आता बेबी कशाला? बेबी 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 तुझ्या बेबीला दे. छोट्या बेबीला. मॅडम हॅलो डार्लिंग. काल रात्रीपासून वाट पाहते मी तुझी, पण तुझा मात्र पत्ताच नाही. माझा पत्ता नाही. कमाल आहे. मी काल रात्री झोपू सुद्धा शकले मी नाही. सुद्धा झोपू शकलो नाही. चालत होतो ना सारखा. माझ्या राजाला फार मोठं घबाड मिळालंय ना. घबाड? कसलं घबाड? साहेबांना काय त्याचं कौतिक मॅडम. यम्मा यम्मा पण आज साहेबांनी फार मोठा धाडशीपणा केला. कधी? हा एकदम दूर केला आणि दोघा चौघांना एका टोल्यात झोपवला. झोपवला? हा. कधी? मला काहीच आठवत नाही. मला एवढंच आठवतंय मला झोप येते. झोप येते का माझ्या राजाला? तू अंगाईकीत म्हणते का काय? पाहिलं हे कसलं लच्चाड मागं लागलं हे. हा बादशाह कम्प्लीट. कम्प्लेट. काय सांगताय साहेब, परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता. कम्प्लीट. हा तुझ्या शेजारी असतील बसला होता. सर अरे वा. तुम्हाला काय चहा बिया पाजला की नाही त्यांनी? नाही त्यांना नाही चहा पाजला. हा. मीच त्याला चहा पाजला. अरे वा. वर मिसळ खायला घातली. वाव. 3 रुपये 12 बिल झालं. साहेब ऑफिसच्या खर्चामध्ये लावलं तर चालेल काय? चुप. काय गांजा बिंजा पिऊन बोलतोस की नाही, काय? गांजा नाही चहा. अरे लाखो रुपयाचे दरोडे घालतो तो, कार मधनं फिरतो आणि तुझ्या शेजारी एसटीत बसला म्हणून सांगतोस? गळ्यासोबत सांगतो साहेब, खरंच एसटीत माझ्या बाजूला बसला होता. त्याच वेळेला पकडला असता तर 1 लाख रुपये इनाम मिळालं असतं. कम्प्लीट. हवालदार साहेब आपण एक काम का नाही करत? काय? त्याला इकडे पकडून का नाही आणत? तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल. काय चेहरा आहे तुमचा. काय मस्करी करताय काय साहेब? नाही मस्कर नाही करत. खरं सांगताय? खरं सांगतो. अरे वा बादशाह, या बजरंग हवालदाराला फसवतो, एसटी मध्ये बाजूला बसतो. आता मी तुला पकडतो. तुला पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल आणि पेपरामध्ये फोटो आला रे आला की. आज ना मला तुझी नेमबाजी बघायची फार लहर आली. वाईट लहर? चांगली लहर चांगली लहर. ए तुला ते झाड दिसतंय का? बरीच झाड आहेत. कुठलं झाड? ते रे. अगं, पण नेमकं कुठलं झाड? त्या झाडाला बाटली लटकली ना ते. झाडाला बाटलीचं झाड दिसतंय काय हो बाई? ए आता चेष्टा बंद हा. बिल्ला घरी जा असं म्हणायला बाई. घरी जा अय्या बंदूक घेऊन आला. तुझ्या हातात चांगली शोभते. तुझ्यानेच ठेव. मला नको. ही लहान बंदूक आहे. मला मोठ्या बंदुकीची खेळायला आवडतं. चेक करून बघतो. शिट्टी वाजते. तू वाजव. यम्मा यम्मा. यम्मा झालं केवढी जड आहे. हा अफलातून लाव नेम आणि दाखव तुझं कसब. दूर आम्ही त्याने ताज आम्हाला काय कुणाची
माझी लेकराची जाते पळून गेला असेल दोस्ताच्या संगतीनं. येईल परत. आईची आठवण झाली की येईल परत. बरं एक सांगा, त्याच्या अंगात काही सदरा चड्डी, त्याच्या अंगात काही सदरा चड्डी. सदरा चड्डी म्हणजे कळतं ना तुम्हाला? अहो त्यो माझा पोरगा नाही, तुमच्या एवढा हाय माझा बाबा. तरी देखील त्याच्या अंगात काही तुमचा मुलगा नाही? नाही. नको नाही? यायला लाजलं काहीतरी बोलतच दिसतंय. लाजू नका, लाजू नका, लाजू नका. मला एक सांगा, त्याचा ठाव ठिकाणा, त्याचं काही नाव गाव, त्याचा काही फोटो वगैरे का ना? फोटो हाय. द्या. हा बघा. काय याच्यावर काहीच नाही. नळाखाली धुतला काय? नाही मग असं आहे वय. हा तुमचा बबन कुठला? हा तर आत्ता येतील ना डॉक्टर? बच्चा हो पप्पाने. बच्चा आहे बच्चा. डॉक्टर यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर. नमस्कार चिरफाडकर. मी नाही. तुमचं हा माझं PhD XYZ MED अमेरिकेतून शिकून आले. आता अमेरिकेतून शिकून का आलेत विचारा की. कामाचं बघा. काय होतंय तुम्हाला? मला नाही, यांना. ज्यांना होतंय? तुम्ही हेड स्पेशालिस्ट ना? येस 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 येस. मी हेड ऑफिसला काम करतो. हेडचं काम करतो. हेडचं. स्टेथोस्कोप. हा? स्टेथोस्कोप. घ्या. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो माईक टेस्टिंग. माझे घेतलेले 3 रुपये 12 ने परत द्यायचा विचार आहे की नाही तुमचा? कसले 3 रुपये 12 मग चहा आणि मिसळ काय फुकट येते काय? खाऊन चखांवरती विचारताय? आमच्या मिसळ हेडचं काम आहे. आपलं कोणतरी आहे वाटतं. हेडचं काम आहे. ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय. त्याला मागचं काहीच आठवत नाहीये. बॅटरी बॅटरी कशाला? करा. हळू करा. मेंदू बघतोय. मेंदू आहे पण एकदम लहान आहे. वरच्या बाजूला आहे. आता त्याने मला डोळा मारला. मेंदूला नाही, यानं डोळा मारला मला. मी कधी मारला? मी काय म्हणतो डॉक्टर? हातुडा कशाला आता? हातुडा कशाला? हातुडा. काय करताय तुम्ही? काय करताय? काय करताय का डॉक्टर? थंडा बदलला काय? खिळावर आला होता. हा. कालपासून जाम त्रास देत होता. या. मारता का काय? नाही मारत नाही. मी काय म्हणतो फाडफाडकर? चिर. हा तेच ते चिरफाडकर. बघितलं? नाव पण विसरले. आता सांगितलेलं लक्षात नाही यांच्या. यांच्या मेंदूमध्ये पाणी झालंय. पाणी. यांच्या मेंदूला भोकं पडली आहे. बोक यांची मेमरी पार गेलेली आहे. मेमरी अमेरिकेत त्याला मेमरी म्हणतात. हो अमेरिकेत जायला पाहिजे. मग काय करायचं आता? ऑपरेशन. चिरफाड. कुणाची? माझी. तुमची? माझी नको कशाला? इजी. डोकं फोडायचं. कुणा? मेंदू बाहेर काढायचं. बापरे. परातीत ठेवायचं. ठेवायचं. चांगला धुवून घ्यायचं. आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं. भोकं पडली असतील तर शिमीट लावून बुजवून टाकायची. बुजवायची. काँक्रीट. याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात. माझ्या हातचा ब्रेन आहे. मळ आहे. मी काय म्हणतो, हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात नाही का होणार? नाही. का नाही? यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर? आहे. याच्यावर दुसरा उपाय आहे. ऑक्सिडंटच्या टायमाला जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं. म्हणजे पेशंटला एक करून आठवायला लागल. लास्टला काय घडलं होतं? लास्टला
ते बँकेवर दरोडा घातला. असं काय? पुन्हा दरोडा घालायचा. पण याला बरोबर घेऊन जायचं, म्हणजे याला सगळं आठवायला लागेल. दरोडा कोणत्या दिवसाला घातला होता? 1 मार्चला. असं काय? आता 1 मेला दरोडा घालायचा. दिवस चांगला आहे. एकदम बँकेत घुसायचं. हा साहेब गोळं फेकतील मागच्या सारखं. समधीकडे धूर होईल. फटाफट माणसं बेशुद्ध पडतील. आणि साहेब कोणी आडवं आलं बेलाशक खाणायचं. साधारण कोण आडवं येणार माहितीये का तुला? साहेब आठवते का मागच्या टायमाचा दरोडा? त्या वेळेला नाही का तुम्ही दोघा चौघांना कसं आडवं केलं होतं तसंच करायचं ह्या टायमाला. नाही, मागच्या टायमाला मी दरोडा घातला. आठवायला लागलं. नाही, हा, तसंच. आणि हे गोळं आहेतच की. काय बोलायचं काय? बँकेत टाकायचा. हे सगळे गोळे त्याच्याकडे दे. चला ना. हे घे रे, हे घे रे. आलं साहेब फार्मात आलं. यम्मा यम्मा. आली आली बँक आली बँक आली. हे त्यांनी मग हात वर गेले, आपण पण करायचे वर. काय करताय काय? कवायत करताय वाटतं. बँकेत बॉम्ब टाकायला सांगितला. बँकेत पैसे टाकतात, बॉम्ब कोण टाकतो? हा असा. बँकेत इकडे काय करतो? पैसे घेऊन येतो. इकडे नको, तिकडे जाऊया. गोळी घाली. असा डिलट्ट वा. हे रंगबिल्ला हसता काय? पैसे तिकडे तिकडे. पैसे भरायला पैसे एवढे पैसे घेऊन कुठेचा किती काय मारतो? मी पोलिसला फोन पोलिसाला फोन नको नको नको. आम्ही गेलो की फोन करा. पिक्चर मध्ये हसून असतं. करा फोन लवकर करा. बसा बोलत. उघडत नाही. साहेब तुम्ही चालवा की गाडी. पटापट जाऊ तुमच्यामुळे. जाऊ खाली नाही वर जाऊ. मला कुठे चालवता येते गाडी. हॅलो पुलिस काय बोलताय? बघा काय दळा ही इकडून हसा काय तुम्हाला? दळ पडलं बाकी दळला. सरस्वती बायको. काय झालं? काय झालं? छान होते. टोपी घातली होती माझ्यासारखी. दरोडे कोलोनी पोचवलेला दिसतंय. एक दिवस आधी दरोडा हसतो काय? असं काय झालं तुला? तू आली चबू. चबू तू विश्रांती घे रे माझ्या राजा. तू मुळीच काळजी करू नकोस.
ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना? देते, कधी कधी देते. काय नर्स? हो याला एक आठवण राहायची नाही. तू याला वेळेवर औषध दे. हा तू झोपून राहा. देते. तू झोपून राहा रे गेली सोन्या. का ती नर्स? छबू तू आलीस की मला बरं वाटत ग. औषधानं अजिबात बरं वाटत नाही. ती नर्स आहे ना, हा? तिच्या हाताला गुणच नाहीये. गुणच नाहीये. ही गोळी घेतल्यावर 4 तास छान झोप लागते, समजलं? झोपवायलाच निघाली. छबू हं? असा नर्स माझा छळ करत असते. हो? तुम्हाला सोडून जाऊ नको चबू. हं? चबू मी नर्स आहे ना, माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत असते. हो का? मला भीती वाटते. हो? मला इकडनं घेऊन चल. तुला बरं वाटलं ना? हं. मग आपण बाहेर जाऊ. हं? नक्की बाहेर जायचं फिरायला. बाटली घेऊन जायचं. सलाईनची वेळ झाली. सलांची वेळ झाली. आता तू विश्रांती घे हा माझ्या राजा. हं. मी नंतर येते. हं. सोन्या माझ्या चबू येते हा. चबू 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 चबा. बबन तुझं काय चाललंय? हा बबन कोण? कोण बबन? कानाखाली सलाईन काढे. नको नको नको, बस बस. त्याचं काय आहे, मी इथे सलाईन म्हणून आपलं बबन म्हणून राहत नाहीये. मग काय तुला ते बादशाह समजतात? हळू बोल, ते ऐकतील. आपल्या दोघांच्या पालख्या निघतील इकडनं. पण इथे राहायलाच नको. हो ना. हे आपण पळून जाऊया का? रंगीला राजा सिनेमात हिरो हिरोईन असेच पळून जातात टाकूनच्या किल्ल्यातनं. काय सांगतेस काय? हो. हा शिणुमान आहे. आपले मुडदे पडतील. एकदम. अरे बापरे, बघ आता काय करायचं? काळजी करू नकोस. आय एम डिटेक्टिव्ह बबन. मी सांगतो काय करायचं ते. हे बेबी कानात सांगतो, कॉन्फिडेन्शियल आहे. अरे बजरंग, बेबी तेच मला म्हणायचं होतं. बेबी या ना या या. बिच्चे बिच्चे बिच्चे. हो, हो. नमस्ते नमस्ते. बसा तुम्ही. अगं आता तुझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं. Complete. का म्हणून विचार की. का? कम्प्लेट काल रात्री म्हण ह्यानं तुला त्या बादशाह बरोबर पाहिलं. कम्प्लेट वय त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं. म्हणलं नव्हतं मी, म्हणलं नव्हतं. हे माझे वडील. वडील अण्णा अण्णा म्हणतात मला. अण्णा अण्णा. अण्णा अण्णा त्यांनी सोडवलं मला कसं बस. हा, हे तुझे कम्प्लेट वडील काय? वय वय आणि बादशाह? यो गेला पळून. हा. इथंच कुठतरी शहरात लपलाय. अण्णा हे बजरंग हवालदार लई हुशार आहेत. कम्प्लेट लहानपणापासून. वय अगं तुझा काय अवतार झालाय. चल आज जाऊन कपडे बिपडे बदल. चल घे. हे काय? हा. अण्णा अण्णा. तुम्ही घाबरू नका अण्णा. नाही घाबरत. तुम्ही चहा प्या. चहा पितो, चहा पितो. तुम्हाला सांगतो, त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर काही बजरंग हवालदार नाही मी. हा. चढवाल चढवाल हो. मग? पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे? सापडेल? अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेल मी. कम्प्लेट. अरे पिळात हात घालून नाक वडून काढणाऱ्याची जात आहे आमची. कम्प्लेट. जातोय कुठं? जरा आज जातो. आज जाऊ नका, तुम्ही चहा प्या. जातो कुठं? जातो कुठं? पण समजा त्याने वेषांतर केलं तर? अरे सोडा हो, लपून बसतोय काय? समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली, समजा तुमच्यासारखी दाढी, अरे नुकतीच वाढली आहे. तरी मी त्याला शोधून काढीन. काढा काढा. अरे उडत्या पाखराची हे मोजणारी जात आहे आमची पोलिसांची. हा, कुठं लपून बसल? हा, कुठे? मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं. कम्प्लेट. एक सांगू काय? सांगायचं ते लांबून सांगा बुवा. तुम्हाला राग नाही येणार. आता या वयात कसला येतोय राग? तुमच्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे. डांबीस माणूस आहे. दामदांबीच आहे. तुमच्या पोरीला फसवतोय. हा, अहो तोच बादशाह आहे, तिला अजून माहित नाही. काय सांगताय काय? माझ्या हातात तर सापडू दे. काय करायचं त्याचं? नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव काय माझं? रिंग मास्टर असेल. रिंग मास्टर. बजरंग हवालदार नाही सांगणार. अहो, 3 रुपये 12 आण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चहा प्या. पण याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही? नाही, तुमच्याकडनं नाही घेणार. नाही घेणार तेच म्हणतो. बादशाकडनं घेणार. घेणार. तुम्ही बादशाह नाही ना? हो.
लवकर. तर जा शाळेत. हा. अगं ताई, आता काय? काल रात्री मी त्या आजोबांच्या शेजारी झोपलो नव्हतो का? अगं त्यांची गाडी लोंबत होती खाली. चल, काय तरीच काय सांगतोस? अगं हो, देवा शपथ. बर तू पळ शाळेत, मी बघते. तांदूळ कोण टाकताय? आता माझ्या अंगात तांदूळ का टाकतायस? परत लग्न लावायचा विचार दिसतोय तुझा. अण्णा, काय म्हणते? आधी मी ओळखलंच नाही तुम्हाला. काय काय? नावाने विचारा की. का लय वर्षात गाठ नाही ना. लहानपणी मी रोज तुमच्या घरी यायची नाही. कशाला यायचेस? ताक मागायला. ताक मागायला यायची? लहानपणी ताक आमच्याकडे भरपूर व्हायचा. घुसळ्याला बायका ठेवल्या होत्या. पण त्यावेळेला तुम्हाला एक दाढी नव्हती. लहानपणी कशी असेल दाढी? चावच. त्याचं काय झालं? नंतर पुढे वाढवली, पाणी टाकून एवढी वाढली. असं असं. अहो पण तुम्हाला टक्कल होत तेव्हा. टक्कल होता चांगला तोळतोळीच होता. नंतर मी औषध लावलं, टकलामृत. बचा बचा केस आले. असं होय? डोक्याला माझी आठवण झाली. काय ती? औषध संपलंय, घेऊन येतो नाही तर परत टक्कल पडायचं. अण्णा, येता येता न्हाव्याकडून ती दाढी कापून घ्या. बापरे बापरे, चल पोलीस, चोर, पोलीस, पाणी 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 पाणी. आपला दूध. काय आवाज आहे मला? सापडला बादशाह कम्प्लेट. साहेब, बादशाला पकडून आणला. अरे मी बादशाह नाहीये. वा बजरंगा वालदा, फार मोठी कामगिरी केली तुम्ही. साहेब आहे खरा हा तसा, साहेब अगदी हुबेहूब बादशाह. पण बादशाह नाही. हात काढा काढा त्याच्या. कम्प्लेट बादशाह. काढ म्हटलं ना. तुला काय करायचंय? कमिशनर साहेबांनी सांगितलं, कळत नाही? अरे वा रे वा, काढ. हा बादशाह असणं शक्यच नाही, कारण तो जिवंत नाहीये. त्याची डेड बॉडी आम्हाला सापडली आहे. पण ही बातमी आम्ही मुद्दामच प्रसिद्ध केली नाही. पण नाही, अहो, पण नाव काय हा, तुमचं? माझं नाव बबनराव बार्शीकर, राहणार कराड, जिल्हा सातारा. बादशाह आणि तुमच्यात विलक्षण साम्य. आता त्याला मी काय? आमचे लोक फसले यात काही आश्चर्य नाही. पण एवढ्यात आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हा? तूर तर तुम्हीच बादशाह. मी तो मेलाय हे त्याच्या साथीदारांना मुळीच माहित नाहीये. याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. काय बजरंग? तुम्ही काय म्हणता ते माझ्या ध्यानात नाही आलं. कम्प्लेट उद्याच वर्तमानपत्रात बातमी देऊ, बादशहाला पकडलं म्हणून. म्हणजे ते याला पळवण्याचा प्रयत्न करतील. करेक्ट. खऱ्या बादशाचं सगळं रेकॉर्ड आपल्याकडे आहे. ते आपण याला पढवू, त्याच्या लकबी याला शिकवू, आणि याला आपण दुसरा बादशाह बनवू. या जाळ्यात त्याची सगळी गँग आपल्याला सापडेल. आलं ध्यानात साहेब, आत्ता बरोबर आलं ध्यानात. आलं ना? सर फिरे, कामाला सुरुवात करा. अजय सर. आणि तुम्ही आम्हाला मदत करा. मी काय मदत? तुमच्या हातून फार मोठं काम होईल. काय तुम्हाला बक्षीसही मिळेल. चालेल. हा धागा आहे, हे खरे पोलीस नाही आहेत. बाजूला बोला. गाडी चालेल का? गाडी रेडी आहे बशा. कमाल, फास्ट. मूर्ख, नालायक, त्याच्यातला आणि माझ्यातला फरक तुम्हाला कळला नाही. हो, Shut up. पण अगदी हुबेहूब तुम्हीच साहेब. यम्मा यम्मा, एकाल झाकावून दुसऱ्याला काढावा. हो, नेमबाजी सुद्धा करून दाखवली. हा. लिटतो तुमच्या वाणी. Shut up. नेमबाजी माझ्यासारखी. हो. आपण मॅडम सुधीच फसले साहेब. मॅडम, हा, कुठे आहे? कुठे आहे मॅडम? कुठे आहे? मॅडम येतीलच इतकंच साहेब. पण साहेब, आज तुमची लय दिवसांनी बहादुरी पाहिली. हा काय एकेका पोलिसाला झोपवलाय तुम्ही. हा यम्मा यम्मा, लय दिवस आपला पत्ता नव्हता साहेब. कुठं होता इतके दिवस? चंबळच्या खोऱ्यात. हा? इथं आपल्यापेक्षा भारी दरोडेखोर आहेत. आपली युनिव्हर्सिटीच आहे म्हणा ना. हा? इथं ऍडमिशन घ्यायला आपल्या पोरांना डोनेशन द्यावं लागणार नाही. यम्मा यम्मा. त्यांनीच मला वाचवलं, माझा सांभाळ केला.
जेव्हा मला कळलं इथं माझा तोतया आलाय तेव्हा त्या दोस्तानी त्याला खतम केलं, त्याला आणि त्याच्या बरोबरच्या पोरीला. बरं झालं. बरं झालं साहेब, लई बहादुरी दाखवली ती. अम्मा अम्मा. साहेब साहेब 7-8 माणसं इकडे यायला लागल्यात. 7-8 माणसं होय. कोण आहेत? दिसायला कशी आहेत? दरोडेखोरासारखीच दिसतात. एकाच्या टोपीवर जयसिंग पंचदेव म्हणून नाव आहे. अरे आपली दोस्त मंडळी आहेत. चंबळच्या खोऱ्यात त्यांनी तर मला वाचवलं. अरे बघत काय बसलायस? घेऊन ये त्यांना. जा रंगा बिल्लू जंक्शन तयारी करा दारूची. पण मॅडम कुठे आहे? बंद करा हे नाटक. रंगा बिल्ला पकडा हरामखोरांना. हा आपला बादशाह नाही, सगळी पोलिसांची माणसं आहेत. मारा त्यांना. मला पोलीसला पोलीस मला मारतो. हे बघ आपलं काम तेच करतायत. तू काय करतो? एक टोपी कोणी घे. टोपी कोणी? काही कळतच नाही. काय कळत नाही? डाकू कोण पोलीस कोण काही कळत नाही. इथे तर आपला एक तू काम कर, तू टाकून ओळखतोस ना, त्यांच्या पाठीवर फुल्या मारून ठेव. मी बघतो एकेकाला. पार्सल नंबर 1, पार्सल नंबर 2. अरे कोणाला पाठवला? हा आपला माणूस आहे. 212 आहे. चाल. हा पोलीस आहे. तू कशाला मध्ये मध्ये सटवे चल चल. बरा सापडला. कोण आहे का रे? पाठवून दे. त्या सरफरीच्या फुल्या मारला पाहिजे. काय त्रास देतो का? अरे हे राहिले वाटतं. शाबास बजरंग शाबास. तुझं प्रमोशन नक्की. साहेब पेपरात तुझा फोटो पण छापून येईल. बाबनराव सर टाकून पकडून देण्याकरता आम्हाला मदत केल्याबद्दल सरकारतर्फे 5 लाख रुपये बक्षीस. काय पडणार मला पकड. अरे सरफिरे कुठे दिसत नाही? आता इकडे होते. कुठे गेले कोणा ठाऊक? शोधायला पाहिजे ना. कुठे पीत असतील पीत. नाही आपलं नाचत असतील हेडिंबा नृत्य. बैलांची गाडी तुला 5 लाख रुपये बक्षीस मिळाले. हो ना. माझे 3 रुपये 12 आणे. 3 रुपये